डेटा, जसा डेटा तसा अल्गोरिदम, जसा अल्गोरिदम तशी प्रोसेस, आणि जशी प्रोसेस तसं AIचं उत्तर, अशी त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे आणि मला ती पटली. मग आम्ही जर एखादा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर अभिजनवाद्यांच्या चष्म्यातून जर येत असेल तर याचा अर्थ बहुजनांची भाषा तिथपर्यंत पोहोचलेली नाही असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. म्हणून आपण काय करावं, तर आपण असू देत बाबा, अभिजन वर्गाला मी पुसणार नाही, पण माझी रेष मोठी करेल. त्यांच्याशी भांडण्यात काही अर्थ आहे का? नाही. तर आपण बहुजनांची रेषा मोठी करणं हेच त्याच्यामध्ये सगळ्यात संयुक्त उत्तर आहे असं मला वाटतं. म्हणून जसे निशिकांत सर म्हणाले की तो अल्गोरिदम म्हणजे तुम्हाला जे अपेक्षित उत्तर आहे, तर उद्या AI तुम्हाला असं विचारेल की तुम्ही जर एखादा प्रश्न टाकला आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना AI आपल्याला असं सांगेल की हे उत्तर दिल्यानंतर तुम्ही म्हणाल की अरे हे तर मला अभिजनवादी वाटतंय, हा तुमचा चष्मा आहे, तो त्याचा नाही, कारण त्याला जे फीड झालं ते त्यांनी बाहेर टाकलं. आणि नंतर जर आपल्याला निशिकांत भुवन सरांनी त्या ठिकाणी असं टाकून दिलं की आता बहुजनांची भाषा आपण त्याच्यामध्ये फीड करतोय, तो डेटा आपण त्याच्यामध्ये टाकत राहतोय, आता AI तुम्हाला असं विचारेल, सर मी तुम्हाला त्याची भाषा देईल, पण तुम्हाला अभिजनवादी पाहिजे की बहुजनवादी पाहिजे? तर तुम्ही म्हणाल आम्हाला दोन्ही मिक्स करून पाहिजे, किंवा मला मग माझा कल जर अभिजनवादी असेल तर मी अभिजनवादीच घेईल, आणि माझा जर कल बहुजनवादी असेल तर मी बहुजनवादी घेईल. पण मी जर तिसरा माणूस असेल की ज्याला दोघांचाही समन्वय साधायचा आहे आणि ज्याला भाषेची वृद्धी करायची आहे, कारण जावेद अख्तरांचं एक वाक्य होतं, ते असं म्हणाले होते एका बोलण्यामध्ये की आपण जी भाषा बोलतोय, ज्या भाषेचा आपण आग्रह करतोय, त्या भाषेमध्ये फारसी शब्द आहेत, अरबी शब्द आहेत, उर्दू आहेत, वेगवेगळे शब्द ज्या ज्या शासकांनी तुमच्या याच्यावर शासन केलेलं आहे त्या सर्व शासकांचे शब्द तुमच्या भाषेमध्ये उतरलेले आहेत. मग तुम्ही कशाचा डामडाम करता की ही माझी शुद्ध भाषा आहे किंवा ही माझी अशाची भाषा आहे म्हणून? तर ह्या सगळ्यांना ज्यावेळेस ती कवेत घेत भाषेची नदी पुढे पुढे जाते आणि सागराला जाऊन मिळते, तर एक मोठं स्वरूप ती प्राप्त करते. म्हणून त्र्यंबकेश्वरला उगम झालेला पाण्याचा एक थेंब पुढे गेल्यानंतर ती वाहत वाहत ज्यावेळेस नांदेडमध्ये येते त्या मोठं रूप धारण करते, खूप मोठं रूप धारण करते. आणि मग त्या गोदावरीमध्ये पुढे आंध्र प्रदेशामध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये खूप मोठे लोक फिरतात नावेनी. तर एवढं मोठं ते पात्र होतं. तर भाषा हे जर मूळ तिथून आपल्याला जर सुरुवात करायची असेल तर ह्या भाषेचे अनेक कॉम्पोनंट आहेत. ज्या भागामध्ये मी आलो आहे तो वराड प्रांत किंवा हा जो आपला विदर्भ भाग आहे, त्या विदर्भामध्ये भाषेला कसं बघावं, तर गजानन महाराजांनी सांगितलं माझ्यासारखं बघावं. ते काय म्हणतात की महाराजांकडे, गजानन महाराजांकडे जर बघितलं शेगावच्या, त्यांच्या अंगावर तुम्हाला कुठलंच वस्त्र सापडणार नाही, हे तुम्ही ठरवता. हे पांढरा रंग आहे, पांढऱ्या रंगाचं महाराजांनी वस्त्र घातलंय, भगव्या रंगाचं वस्त्र घातलंय. महाराज तर म्हणतात कुठलंच वस्त्र नाही, कारण ज्यांनी वाद निर्माण होतील अशा कुठल्याही वस्त्रांचं किंवा कुठल्या अलंकाराचं त्यांनी कुठलाही स्वीकार न करता जे जसे आहेत तसे उभे आहेत. तर मला असं वाटतं भाषा तशी असली पाहिजे. आणि या भाषेतून ज्यावेळेस आपण उभे राहू त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला कळेल की भाषा ही आपण डायल्यूट करतो. भाषा ही तशीच होती. जनाबाई म्हणाल्या की बाईचा डोईचा पदर गेला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, झाले मी केशवा. हे तिचे जे शब्द आहेत, तर ते शब्दानंतर तिचे जर शब्द जर तुम्ही उचलून असं बाजूला जर जाऊन बघितलं तर तुम्हाला ते असं वाटतं की एखाद्या वेश्येने उच्चारलेले शब्द आहेत ते. पण तसं मूळ कॉन्टेक्स्टने जर जाऊन बघितलं तर ते तसं आहे का? नाही. म्हणून कुठल्याही भाषेला डायल्यूट करणं किंवा कुठल्याही भाषेला अमुक कोण देणं हे क्रिटिक करतो. बाहेरची माणसं समीक्षक करतात आणि त्यांच्या डोक्यातून तशा पद्धतीला त्या भाषेच्या अनुषंगानं ते काम करतात. दिलीप चव्हाण सरांशी बोलताना दुपारी जेवणाच्या या सेशनमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा आजूबाजूला काही एक दोन असे गारुडी किंवा असे पालं ठोकून राहणारी जी लोक आहेत, तर ती लोक त्यांच्यामधले संवादाच्या संदर्भात ते बोलत होते. मग मी विचार केला की बाबा सर, असा एक समूह आहे की ज्या समूहाचे वाडे तयार होतात, घरं तयार होतात आणि घरं तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी हळूहळू ते त्या घराचा पोर्शन डेव्हलप करत जातात. जे पालक ठोकून राहतात ना त्यांना कुठलंही पोर्शन डेव्हलप करण्याचा चान्स उद्भवत नाही.
भटक्या लोकांना तर मुळीच नाही. म्हणून तुम्ही भटक्या लोकांच्या भाषेचं काय इव्हॅल्युएशन करणार? मग मला असं वाटतं की जे अभिजनवादी लोक आहेत, ज्याला तुम्ही म्हणता की प्रमाण भाषा किंवा अमुक अमुक भाषा, त्या प्रमाण भाषेतले लोक त्याला डेव्हलप करत जातील. याचं उत्तर मी कुठं शोधलं? याचं उत्तर मी इंगळे सरांच्या भाषणामध्ये शोधलं. ते काय म्हणतात की त्या 3 पद्धतीच्या संस्कृती वर्णन करताना ते सांगतात, त्यांचं कोट घेऊन सांगतो मी, की त्यांचं असं म्हणणं आहे की पहिली वैदिक संस्कृती, दुसरी ब्राह्मण संस्कृती आणि तिसरी आहे श्रमण संस्कृती. तर वैदिकांच्या संस्कृतीतला कल्चर केल्यानंतर जे काही निर्माण झालेली संस्कृती दॅट इज अ ब्राह्मण संस्कृती, असं मला आकलन झालं तुमच्या बोलण्यातून. मग जर असं असेल तर जिथे जिथे मानवी समाज थांबलाय, उतरलाय, त्या ठिकाणी तशी संस्कृती उभी राहते, तशी डेव्हलप होत जाते. आपला जो नद्यांचा प्रदेश आहे, मग ते तापी नर्मदा असू द्या, गोदावरी असू द्या, कृष्णा कोयना असू द्या, हे महाराष्ट्रातून फिरणाऱ्या ज्या नद्या आहेत ना, त्या नद्यांच्या बाजूला आपल्या संस्कृती विकसित झालेल्या आहेत. आणि या नद्यांच्या बाजूला निर्माण झालेल्या संस्कृती त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांचं कल्चर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. म्हणून भाषिक संस्कार किंवा भाषा याला मला असं वाटतं जशी आहे तशी बघावी. ती पांढरी आहे, ती निळी आहे, ती काळी आहे, ती अशी आहे, ती अभिजनवादी आहे, ती बहुजनवादी आहे, असं न बघता जसं आहे तसं बघावं अशी माझी एक अपेक्षा आहे. दुसरा एक त्याला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तो इंगळे सरांच्या माध्यमातून मी तो असा घेतो की भाषेचा इतिहास आपण बघूया, भाषेचं वर्तमान बघूया आणि भाषेचं फ्युचर काय होईल याच्याबद्दल आपण हे करू शकतो. जसं आपल्या इंग्रजीमध्ये एक प्रोवर्ब आहे, यू कॅन नॉट टच रिव्हर ट्वाईस. त्याच रिव्हरमधल्या पाण्याला तुम्हाला डबल स्पर्श नाही करतात, कारण ते गेलं तर वाहून गेलं ते. तसं भाषेचं आहे. भाषा ही पूर्वापार काळापासून चालत आलेली आहे. आजची भाषा आणि उद्या असणारी भाषा याच्यात कमालीचा फरक आहे आणि असणारच आहे, ते आपण मान्य केलं पाहिजे. परंतु त्या ठिकाणी तसे लॉकिंग्स, म्हणजे ज्यावेळेस असे कंगोरे पडतात, त्या भाषेला आकार येतो, तर त्याला आपण त्याला टायटल्स देतो, हे असं आहे, हे असं आहे म्हणून. प्रश्न सन्मानाचा आहे, मानहानीचा आहे. आणि ते खरं आहे की जसं नारनवरे सर म्हणाले, ज्ञानेश्वरी काही हे आपला ग्रंथ नाही, भगवद्गीतेचं ते ट्रान्सलेशन आहे. भगवद्गीता कुठून आली, कुणाची आहे, या वादात मला पडायचं नाही. मला एकच म्हणायचं आहे की जसं ते आपले प्राचार्य सर, गायकी सर बोलले की सरणाच्या बाजूला एक फेर करून नाचायची आमचं परंपरा किंवा आमची रीत आहे. तर ती काय आहे की ती आमचं कल्चर दर्शवतं. तर आमच्या भाषेचं कल्चर हे आहे की ज्या ठिकाणी ती स्थिरावते मानवी वसाहत, त्या ठिकाणी आपोआप भाषा उपस्थित होते, भाषा उभी राहते. आणि भाषा उभी राहिल्यानंतर त्या ठिकाणी पुढच्या गोष्टी होतात. किती हुशार असतील ते दिंडी घेऊन जाणारे, 12व्या शतकापासून तर आजच्या कालच्या याच्यापर्यंत उद्या पण आषाढी वारी सुरू होईल. तर अनंत अशी ती, असं जर तुम्ही लांबून जर बघितलं, जसं इथून टँकर चाललंय किंवा ते मोटरसायकलवरून जे वाहतंय इथून बघितल्यानंतर दिसतं, तसा जनांचा प्रवाह असा चालताना दिसतो तुम्हाला. असं अक्षरशः माणसांचं पाणी असं याला असं पुढे सरकताना दिसतं. इतकं विहंगम दृश्य असतं ते वारीचं किंवा दिंडीचं. तर त्याच्यामध्ये काय नसतात लोक, त्याच्यामध्ये वराडचे लोक असतात, खानदेशचे लोक असतात, मराठवाड्याचे लोक असतात, कोकणातून लोक येतात आणि सगळेजण त्या तुकोबांच्या देहूमध्ये जातात, त्या ज्ञानोबांच्या आळंदीमध्ये जातात. त्यांना जर विचारलं की हे बहुजनवादी आणि हे अभिजनवादी, ते म्हणते तुम्हीच बघत बसाल, आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही, आम्हाला फक्त आमच्या विठोबाशी घेणं देणं आहे. आणि या वारकरी संप्रदायामध्ये हे भाषिक भान खऱ्या अर्थानं पहिलं जर कुणी दिलं असेल तर ते नामदेव महाराजांनी दिलेलं आहे. नामदेव महाराजांनी तत्कालीन कालखंडामध्ये की त्यांनी स्वतः अभंग रचना तर केलेल्याच आहे, एकही अभंग असा आहे नाही की तो संस्कृतमध्ये किंवा काय आहे. त्यांनी लोकलच डायलेक्ट वापरला आहे, तो आहे मराठी भाषा. आणि मराठी भाषेमधून त्यांनी अभंगांची रचना केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या घरात काम करणारी जनाबाई सुद्धा अभंग करते. त्याच्या पलीकडे थोडंसं गेलं की त्यांना तिथं मंगळवेढ्यामध्ये चोखोबा दिसतात.
त्यांना दिसतं की हे भक्ती करताय, ते म्हणते तू म्हण ना थोडंफार, ते पण अभंग करतात. अवघा रंग एक झाला म्हणणाऱ्या सोयराबाई म्हणे सोक्याची महरी, त्या सुद्धा अवघा रंग एक म्हणत अभंग असतात. त्यांची नणंद निर्मळाबाई त्या सुद्धा त्या ठिकाणी कवन करतात. कर्ममेळा त्यांचा मुलगा करतो. बंका एका घरामध्ये, तेही महाराजच्या घरामध्ये 5-5 संत कवी तुम्हाला सापडतात. हे कशाचं प्रतीक आहे की हे भाषिक सन्मान खऱ्या अर्थाने जर कुणी देवाला दिला असेल तर तो नामदेवांनी तत्कालीन कालखंडामध्ये त्या लोकांना दिला आणि सांगितलं करा, अभंग करा तुम्ही. नामदेवांच्या म्हणजे 1293 किंवा 1290चे 1280च्या अगोदर तुम्हाला असं कुठलं दिसतं बाबा ते? असं नाही दिसत. जसं नागपूर सर म्हणाले, आम्ही चर्चेमध्ये कधी कधी आपण वंश सर बोलतो, काय असतं सर की असं समजूया, तुमचा नागपूर इकडचं जवळचं आहे म्हणून सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांना कळलं की असं असं आहे आणि त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. नेवाशाला त्या खांबाला बसून त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ते म्हणाले की आता विश्वात्मके देवी, हे आता कोणाला म्हणाले? ते निवृत्तीनाथांना म्हणाले. ते आता नावाचं जे संबोधन आहे ते निवृत्तीनाथांना येते. ते पसायदान त्यांनी त्यांच्या गुरुप्रती मागितलेलं आहे. त्यांना म्हणतात आता विश्वात्मके देवी, माझ्यासाठी समस्त विश्वाचं देव तुम्ही आहेत निवृत्तीनाथा, आणि मला हे पसायदान द्या. आणि ते पसायदान मागतात ज्ञानेश्वर माऊली आणि विचारतात की हे समस्त सगळ्या गोष्टींचं सुख ज्याच्यात आहे त्याचं दान मला द्या, आणि हे जो वाघ यज्ञ मी मांडलाय ज्ञानेश्वरीचा, त्यांनी प्रत्येक जण सुखी व्हावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी ज्ञानेश्वर मागतात. आता ही ज्ञानेश्वरी ज्ञानदेवांची आहे. ते निवृत्तीनाथ ते म्हणाले की ज्ञानदेवा हे आपल्या 4-5 लोकांपुरतंच मर्यादित होईल, थोडं बाहेर पडतं. आता आपल्या सभागृहातल्या लोकांना समजेल आणि 11वी-12वीची मुलं नंतर बघणारे म्हणून त्यांना समजेल असं सांगतो की जसं की आपल्या नागपूरचा संघ आहे समजा, आणि त्याचे उपशाखा आहे समजा भारतीय जनता पार्टी. त्या भारतीय जनता पार्टीचे समजा प्रमोद महाजन आहेत. तर या महाराष्ट्रामध्ये बाळ ठाकरे नावाचा एक नामदेव होता, त्याच्या पाठीमागे भरपूर पब्लिक होते. त्याचं कुणी ऐकत होतं त्या बाळ ठाकरे नावाच्या नामदेवाचं, की त्यांनी बोलावं आणि लोक म्हणायचे हो हो बरोबर बाळासाहेब. बाळासाहेबांची भाषा, बाळासाहेबांचं बोलणं, जनमत काय जे असेल त्याच्या पाठीमागे ते म्हणाले, संघ म्हणाले ते BJPच्या ज्ञानदेवाला की त्यांच्याबरोबर युती करायची आपल्याला. कोणाबरोबर युती केली? नामदेवाबरोबर युती केली ज्ञानेश्वरांनी. आणि त्या ज्ञानेश्वरीचं तुमच्या भाषेमधले भागवत धर्म, महाराष्ट्र धर्म, अमुक धर्म, तो सगळा त्या वारकरी धर्माशी, वारकरी पंथाशी मिक्स झाला. आणि आजचं जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय ते आजचं भागवती, नामदेवा, तुकाराम, एकनाथ, त्याचं सगळ्यांचं एकत्रीकरणचं कॉम्बो आहे. तर हे पुढे तुम्हाला अशा काही गोष्टी दिसतील. आता याच्यात पुढच्या काय विकृती सुरू होतात की या भाषेच्या, वारकरी संप्रदायाच्या भाषेमध्ये वारकरीच्या ऐवजी आता धारकरी घुसू लागलेत, मारकरी घुसू लागलेत, आणि ही वारकरी संप्रदायाची समतीची जी भाषा आहे ती भाषा हळूहळू सावकाशपणे नष्ट करण्याचं कारस्थान तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून हा भाषिक जो जाणीव किंवा भाषिक तुम्हाला त्या पद्धतीचा अवेअरनेस जो आहे, जी सजगता आहे, ती सजगता पहिल्यांदा आपल्याला आत्मसात करणं गरजेचे आहे. आणि पहिला जो भाग आहे याच्यातला की भाषा जशी आहे तशी तुम्हाला स्वीकारावी लागणार आहे, हा पहिला मुद्दा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आत्मसन्मान. आपल्या सर्व ज्ञानपीठावरील सगळ्यांनी सांगितलं की आत्मसन्मानाच्या संदर्भामध्ये वलसे सरांनी मांडणी केली. जब्या जांबवंताचा जब्या होतो, कचरूचा कचऱ्या होतो, किंवा काय त्याच्यातून काय सांगणं असतं की ते ह्युमिलिएशन नावाची जी कन्सेप्ट आहे, आणि ते खरं आहे, ते अगदी खरं आहे. जातीचा, भाषेचा अहंकार असणे आणि जातीचा आणि भाषेचा आत्मसन्मान असण्याच्यात फरक आहे. इथे दिलीप चव्हाण सर आत्मसन्मान हा शब्द योजतात राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये. अभिमान नाही म्हणत ते, मला अभिमान आहे मी महाराष्ट्रीय, मला अभिमान आहे मी, ते तसलं नाही. ते म्हणाले की आत्मसन्मान, की जी भाषा, मी कोण आहे, मी कुणाचा वारसदार आहे, ज्यावेळेस त्याला कळतं ना त्यावेळेस त्याला त्याच्यामध्ये आत्मसन्मान तयार होतो.
मला ज्यावेळेस कळतं की मी त्या नामदेव तुकारामांचा वारसदार आहे, मला ज्यावेळेस कळतं की मी त्या ज्ञानोबांचा आणि एकनाथांचा वारसदार आहे, त्यावेळेस माझा ऊर असा फुलून येतो. जसं अनिल जायभाय सरांनी एक गोष्ट सांगितली, ते काय म्हणाले की छोट्या छोट्या गोष्टीतून आपलं ह्युमिलेशन होतं पण कळत नाही आपल्याला. काय ह्युमिलेशन आहे? रांगेत उभा राहा. कुठल्या रांगेत उभं राहायचं आहे? रेशनच्या रांगेत, पाण्याच्या रांगेत, तिकिटाच्या रांगेत, याच्या रांगेत, त्याच्या रांगेमध्ये. आणि त्या रांगेमध्ये आवर्जून सर्वसामान्य वकूफ असणारे लोक तुम्हाला उभं करतात आणि मुद्दाम तुमचा अपमान होईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांचं बिहेवियर असतं आणि तुमचं त्या ठिकाणी आत्मसन्मानाला ठेच पोहोचते. असा प्रसंग या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना जर कळायचा असेल तर त्यांना समजावून सांगावं लागतं. हे बघा, त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांना ज्यावेळेस आग्र्याला बोलवलं आणि दरबार भरला, दरबार भरल्यानंतर सर्वसाधारण 5,000 मनसबदार, ज्यांना दिल्ली 5,000 सैनिकांचं ज्यांना स्टेटस आहे, त्या सरदारांच्या पाठीमागे महाराजांना उभं केलं. हालाकी महाराज एका राजाचे राजे होते आणि त्यांना सरदाराच्या पलीकडची वागणूक दिल्यानंतर महाराज त्या ठिकाणी गर्वाने नाही, अहंकाराने नाही, तर आत्मसन्मान त्यांचा दुखावला गेला. आणि हा माझा अपमान नाही, तर माझ्या महाराष्ट्रातल्या त्या सर्व रयतेचा अपमान आहे आणि त्या अपमान मी सहन करू शकत नाही, अशी भावना होऊन त्या ठिकाणातून ते ताडताड निघून गेले. याला म्हणतात आत्मसन्मान. आत्मसन्मान म्हणजे काय? जर इंदिरा गांधी अमेरिकेत गेल्यानंतर भारताचे राष्ट्रप्रमुख, राष्ट्राचे पंतप्रधान म्हणून जर त्या ठिकाणी जात असतील आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तिथं यावं अशी अपेक्षा असताना जर त्या ठिकाणी एक सर्वसाधारण मंत्री त्या ठिकाणी येऊन त्या इंदिरा गांधींचं, पंतप्रधानाचं, भारत देशाचे पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींना जर वेलकम करण्यासाठी सर्वसाधारण समजून जरी करत असतील तर इंदिराबाई म्हणतात मला तिकडे जायचं नाही. ते ॲम्बेसीमध्ये त्यांची गाडी वळवायला लावतात आणि ॲम्बेसीमध्ये त्या राजदूतावासामध्ये असलेले जे आपले भारतीय ऑफिसर्स आहेत त्यांच्या क्वार्टर्समध्ये जाऊन तिथे जी छोटी छोटी मुलं आहेत त्या मुलांबरोबर मस्तपैकी साडी अशी वर खोसतात आणि चिप्पी खेळतात, लंगडी खेळतात. नंतर त्या अमेरिकेतल्या लोकांना लक्षात येतं की आपण काय फॉल्ट केला आहे आणि आपण जे समजायचं ते बरोबर नाही केलं. आपण ज्यावेळेस इंदिरा गांधी आल्या होत्या तर आपण तिथे गेल्यानंतर आपण सन्मानपूर्वक त्यांचं वेलकम करणं गरजेचं होतं. हे चुकलं त्यांचं आणि हे इंदिरा गांधींनी त्यांना त्यांच्या कृतीतून सांगितलं. त्यांनी काय बोलल्या नाही बोलल्या, पण कृतीतून त्यांनी दाखवलं की मी त्या देशाची पंतप्रधान आहे की ज्या देशाचं मी प्रतिनिधित्व करते. इंदिरा गांधी म्हणून मला कोणी रिस्पेक्ट केला, मला काही घेणं नाही, पण ही जी व्यक्ती या अमेरिकेमध्ये उतरली आहे तर ती त्या सर्व भारतातल्या लोकांच्या त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत जर असेल तर मी अशी अपेक्षा करते की त्या सर्व लोकांचा तशा पद्धतीने सन्मान होणं अपेक्षित आहे. याला म्हणायचं आत्मसन्मान. जे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये तुम्हाला दिसतो त्या प्रसंगामध्ये तो तुम्हाला इंदिरा गांधींमध्ये दिसतो, तर तो तुम्हाला आत्मसन्मान भाषिकच्या अनुषंगाने तो मिळतो का हे बघणं फार गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या आत्मसन्मानाच्या अनुषंगाने नामदेव महाराज जनाबाईंना अभंग करायला लावतात, चोखा मेळ्यांना मंदिरात नाही जात आहेत, पण मंदिराच्या पायथ्याला पहिलं पाऊल चोखा मेळ्यांचे त्याच्यावर जातं, अस्तींवर. तिथं ते नाही असं जिवंतपणी, पण जसं अनिल सर म्हणाले की मरणानंतर सुद्धा माणसाची अवहेलना होते, तर मरणानंतर का होईना की त्या चोखा मेळ्यांना त्या पद्धतीचा सन्मान मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका नामदेव महाराज त्या ठिकाणी घेताना आपल्याला त्या वारकरी संप्रदायामध्ये दिसतात. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ह्या आत्मसन्मानाच्या आहेत. आणि आत्मसन्मान देताना तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे की खेळ मांडी येला वाळवंटी भाई, नाचती वैष्णव भाई रे, क्रोधाभिमान गेला पावटनी, एकमेका पायी लागती रे, की या वाळवंटात या इंद्रायणीच्या काठाला हे सगळे जे वैष्णवजन जमलेले आहेत, हे वैष्णवजन पहिली गोष्ट एकच भाषा बोलतात, विठोबाची मराठी भाषा, महाराष्ट्राची मराठी भाषा. आणि त्याच्यातून ते त्यांची कवनं अभंग रचतात आणि त्या ठिकाणी कीर्तनाच्या याच्यामध्ये ते दंगून रंगून त्या ठिकाणी पूर्ण आनंद घेतात भाषिक याच्यातून. दुसरा, त्यांना आत्मसन्मान की आम्ही ते विठोबाची लेकरं आहेत, हे सगळे आपण विठोबाची लेकरं आहेत. आपण सगळे कोण आहोत? आपण सगळे बंधू भाऊ आहोत.
आणि ते एकमेकांना बंधुभावाच्या भावनेने एकमेकांच्या पायी लागतात, एकमेकांचे दर्शन घेतात. तुझ्यातला विठ्ठल, माझ्यातलं रामकृष्ण हरी म्हणून एकमेकांना माऊली, आता तर माऊली माऊली म्हणतात. पण हे सगळं दर्शन घेण्याचं की तुझ्यातलं ते तत्व जे आहे, मोठं तत्व, विठ्ठल तत्व, जे तुझ्यात विलसतंय, जे माझ्यात विलसतंय, त्या विठ्ठल तत्वाला माझा नमस्कार आहे. तर हे नमस्कार करतात आणि एकमेकाला समतेच्या भावनेने पूजतात, समोरच्याला तेच आत्मसन्मान देतात, त्याच्यामध्ये सन्मान जागवतात. मग तिथं ते विचारत नाही तू कोणत्या जातीचा आहे, तू मांग आहे, महार आहे, मराठा आहे, ब्राह्मण आहे, कोण आहे, तेली आहे, साली, अजिबात नाही. ते म्हणतात की तू फक्त हरिभक्त आहेस आणि ह्या हरिभक्ताला मी दुरून नमस्कार करतो, गळा भेट देतो आणि तुझ्यातलं सेलिब्रेट करतो ते विठ्ठल तत्व. तर तो सेकंड आहे आत्मसन्मान. हा आत्मसन्मान तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळेल. दिंडीमध्ये ज्यावेळेस जाल तर प्रत्येक जण एकमेकांना हाताला हात देतो, फुगडी खेळतो, एकमेकांचे सुखदुःख वाटतात, एकमेकांना शेअरिंग करतात. एक प्रसंग सांगतो मी. आपलं फलटणला होतो आणि फलटणला दिंडी अशी आमच्या समोरून अशी चालत होती आणि आम्ही अशी बाजूला उभे होतो. असं म्हणजे गहीवरून आलं होतं की प्रत्येकजण त्याच्यामध्ये म्हातारे आहेत, तरुण आहेत, मुलं आहेत, जवान आहेत, स्त्रिया आहेत, असे एक 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 प्लाटून अशी पुढे सरकत होती. हातामध्ये झेंडा, काहीच नाही. रामकृष्ण हरी टाळ वाजत, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यांना जे वाटतं ते म्हणत होते. कोणी हरिपाठ म्हणून चालले होते, कोणी असं, ज्याला जसं वाटेल तसं. तर आम्हाला काय करता येईल मदत म्हणून काही जण तिथं सेवेकरी उभे होते. तर ते त्यांच्या हातामध्ये पाण्याची बॉटल, कोणी बिस्किटचा पुडा, कोणी काकडी, कोणी फळ, काय देतात ते देत होते. एक बाई अत्यंत साधारण, अंगावर मळकट कळकटीचं साडी, डोक्यावर असं थैलीच, बगलात एक आणखी एक थैली होती आणि अशी चालली ती रामकृष्ण हरी असं करत, रामकृष्ण हरी. आणि त्यांनी हे झालं, तिने असं घेतलं आणि मी बघितलं की काय झुंबड उठते ते बिस्किट पुढे खाण्यासाठी वगैरे. मी म्हणलं काय हे लोक बिस्किटासाठी, पाण्यासाठी. पण तिने असं पुढे गेल्यानंतर ती कुठल्या तरी गावाहून आली असेल, ती मिडल एजची होती आणि समोरच्या का एक नवविवाहित मुलगी आणि तिचं आता समजा एक 2-3 वर्ष होऊन लग्न झालेलं आणि तिच्या हातात एक बाळ होतं. तिने असा बिस्किट पुडा जसा असा घेतला आणि पुढे हातात तिच्या हातात देऊन टाकलं, पुढे चालले. हे जे प्रेम आहे ना, हे प्रेम, हे शेअरिंग तुम्हाला फक्त वारीमध्ये सापडतं. तर हे जे देणं आहे, हे देण्याची वृत्ती ही तुम्हाला वारीमध्ये दिसते, वारकरी संप्रदायामध्ये दिसेल. मला आता कुठला आत्मसन्मान पाहिजे, मला कुठलं मान पाहिजे, अजिबात नाही. मी मागते ते विठोबाचं आणि देते ते विठोबाचंच म्हणून, माझं मला काही नाही पाहिजे. तर हा भाव त्या आत्मसन्मानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. तिसरी गोष्ट आहे लोकशाही. लोकशाहीमध्ये आपण ज्यावेळेस पुढे सरकतो तर आपल्या असं लक्षात येतं, तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य, तुमचा स्वतःचा आत्माभिमान, प्रश्न विचारण्याची तुमची इच्छा, तुमच्या प्रश्नाचं मिळावं असं उत्तर, तुमच्या तक्रारी, सगळ्या काही गोष्टींना वारीमध्ये वाव आहे, वारकरी संप्रदायामध्ये वाव आहे. आणि तो वाव तुम्हाला लोकशाही पद्धतीनं, डेमोक्रॅटिक पद्धतीनं, जशी आपण इंग्रजी पद्धतीनं असं म्हणतो की रोमनांमध्ये लोकां भल्यासाठी लोकांकरवी चालवलेले राज्य लोकशाही राज्य आहे. आणि त्या लोकशाही राज्यामध्ये प्रत्येक जण त्या ठिकाणी बोलतो. आता ह्या गोष्टी खऱ्या खोट्या मला नाही माहीत, कारण मी नव्हतो तिथं, पण ते माझ्या वाचनात आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की नामदेव महाराज आणि ही बाकी 4-5 भाऊमंडळी, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई वगैरे सगळेजण आपल्या गोरोबा काकांच्या घरी गेले. आणि गोरोबा काकांच्या घरी गेल्यानंतर तिथे सगळे बसले ते. आणि मग मुक्ताबाईंनी विचारलं गोरोबा काकाला, काका कोणतं मडकं कच्चं आहे ते सांगा. आता संत ज्यावेळेस बोलतात ते रूपकामध्येच बोलतात, त्यांची साधी भाषा ही रूपकातच असते. तर मग त्यांनी काहीतरी असं डोक्याला थापटी मारायचं हे केलं, ते कुंभाराची जशी जी असते. तर मग त्यांनी नामदेवाच्या तिथं असं डोक्याला हे केलं म्हणे आणि म्हणाले हे मडकं जरा कच्चं आहे. मग आता आपला वाद सुरू होतो, अभिजनवाद, बहुजनवाद. हे मुक्ताबाई कुणाची? अभिजनवाद्यांची. आमचा नामदेव बहुजनवाद्यांचा.
हे शेवटी हेच करणार, नेरेटिव्ह असं सेट करणार असं म्हणजे जे काय असेल ते करा तुम्ही, मला काय म्हणणं नाही. पण माझं एवढं म्हणणं आहे की तोपर्यंत म्हणजे गोरोबा काका हे न्यायनिवाडा करण्यातले सगळ्यात, आज सामाजिक न्याय दिवस आहे, तर न्यायनिवाडा करणारा सगळ्यात मोठा माणूस आहे गोरोबा काका, वयाने अनुभवाने सगळे असलेलं श्रेष्ठ. तर ते गोरोबा काका म्हणाले की हे मडकं कच्चं नाही म्हणल्यानंतर नामदेवला राग आला. राग आल्यानंतर रुसून जाऊन बसले. हे सगळेजण गेले संत. काय झालं नामदेव, कोण रुसले? हे मला कडकं म्हणजे कच्चं मडकं बोलले तुम्ही, मला बरोबर नाही वाटलं, असं तसं ते समजून सांगून वगैरे ते हे केलं. नंतर मग विसोबा खेचर नावाचा जो माणूस आहे त्यांच्याकडे त्यांना पाठवण्यात आलं असं मानतात. मी काही नव्हतो, पण ते जसं लिहिलं तसं सांगतो. तर ते गेल्यानंतर, तिथे गेल्यानंतर ते विसोबा खेचरकडे विसोबा खेचर कुठे आपल्या औंढ्यामध्ये बसलेले. तर औंढ्यामध्ये बसल्यानंतर त्यांनी पाहिलं की विसोबा खेचर एकदम जर्जर माणूस, 80-85-90 वय झालेलं, हातपाय उचलत नाही. तर जाऊन बघतात तर काय, तर ते विसोबा खेचर महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसलेले. ते नामदेवाला अशी सवय लागली आपला विठ्ठल, आणि त्या विठ्ठलाची पूजा करायची. हे काय ते देवाच्या याच्यावर पाय ठेवून बसला हा, याला काय करायचं? तर ते त्याची शंका तयार झाली त्याच्या मनामध्ये. आणि मग ते गेल्यानंतर ते म्हणाले की मला ते म्हणले जा जे काय असेल ते. पण ते तिथे गेल्यानंतर बोलले की मला ते आमच्या लोकांनी सांगितलं की तुमच्याकडे जाऊन थोडं काय बोलतील ते विचारून घ्या असं तसं. काय म्हणले ते, म्हणजे असंच झालं, मला कच्चं मडकं म्हणाले. ते म्हणले तू जा विसोबा खेचरकडे, तिथं काहीतरी तुला मार्गदर्शन होईल. तर ते म्हणाले की मग त्यांनी काय गुरुपदेश केला असं ते सांगतात. पण मला जसं आकलन होतं असं वाटतं की केवळ आणि केवळ सगुण भक्ती महत्त्वाची नाही. सगुण भक्ती म्हणजे ते विठोबाला नैवेद्य खाऊ घालतो, त्याला जेव घालतो, सगळ्या गोष्टी करतो, नाही जेवढं तुम्ही डोकं फोडून घेईन म्हणतो, असं हा आमचा नामदेव. येडपट आमच्या संतांच्या भक्तांच्या भाषेत. पण हे येडपटपणात बाहेर काढण्यासाठी हे सगळं संत मंडळी त्यांना विसोबा खेचरकडे पाठवतात आणि विसोबा खेचरला सांगतात की बाबा याचं बघ, त्याचं काहीतरी दुरुस्ती कर डॉक्टर म्हणून. आणि ते म्हणतात की नामदेवा केवळ सगुणाने नाही होणार रे, निर्गुण पण महत्त्वाचं. फक्त भक्तीने नाही चालत, तर ज्ञान पण महत्त्वाचं. भक्ती आणि हे ज्ञान माणसाच्या आयुष्याच्या जीवनाचे दोन चाक आहेत. त्यांनीच तुम्हाला परमेश्वर प्राप्त होईल खऱ्या अर्थाने. नुसत्या भक्तीने होईल, ज्ञानाने होईल मान्य आहे, पण हे दोन्ही भक्तीला जर ज्ञानाचं जर जोड असेल तर ती भक्ती काय असेल. आणि जर ते ज्ञान असेल तर त्याला अहंकार होईल. तो समोरच्याला कसे अद्वा त्वद्वा अभिजनवादी होईल, समोरच्याला शिवाय देईल. त्याच्याऐवजी तर जर भक्तीचं जर आलं तर हे माझाच भाऊ आहे, ही माझीच बहीण आहे, तर प्रत्येकाला तो आपलंसं करेल, गळ्याशी लावेल, हृदयाशी कवटळेल आणि त्याला गळामिठी घेऊन ते माझा हरीचा भक्त हे हरीचं लेकरू आहे असं म्हणेल. आणि मग त्याच्याशी त्याचा आत्मभाव जोडला जाईल. असं विसोबा खेचरनी नामदेवाला समजून सांगितलं. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, राईट. आणि ते वापस आलं. मग जनाबाईचे तुम्हाला अभंग सापडतात की विठू माझा लेकरवाळा संगे बालगोपाळांचा मेळा, मग कोण कडेवर, कोण खांद्यावर, कोण इकडं, कोण तिकडे, ते सगळं वर्णन जनाबाईंनी तुम्हाला केलेलं सापडतं. तर अशी प्रेममय रचना तुम्हाला त्याच्यामध्ये सापडते. आणि हे असणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती लोकशाही आहे. मित्रांनो, या सभागृहामध्ये दिलीप चव्हाणांनी आणि ह्या टीमने हा जो उपद्व्याप मांडलेला आहे ना, तो उपद्व्याप याचाच भाषा, आत्मसन्मान आणि लोकशाही. ही भाषा वारकऱ्यांची तुम्हाला अभंगामधून सापडेल, आत्मसन्मान त्यांच्या वागण्यातून सापडेल आणि लोकशाही त्यांच्या कृतीतून सापडेल. हे तुम्हाला जर शोध घ्यायचा असेल तर कृपया आपण वारकरी संप्रदायाकडे एकदा या, त्याच्याकडे बघा, त्याला अवलोकन करा. आपल्या महाविद्यालयातील डॉक्टर संगीता पवार मॅडम, मला असं कळालं की ते इतिहासाच्या संशोधक आहेत. तर आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊन विचारू शकता की हे असं काय आहे सूत्र. तर इतका आनंद मिळतो त्याच्यामध्ये, कारण ज्ञान हे पहा, ज्ञानाची मजा कशात आहे, करण्यात आहे. ते जसं आपण म्हणतो ना 2 + 2 4 कसं काय झाले, म्हणजे ते सूत्र कळतं आपल्याला, 2 + 2 असे 4, ते असं करतं लहान लेकरं, आनंदाने विस्मयचकित होतं. तसं वारकरी संप्रदायामध्ये असे खूप आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही असं आनंदाने विस्मयचकित व्हाल आणि तुम्हाला भाषा मिळेल, तुम्हाला आत्मसन्मान मिळेल, तुम्हाला लोकशाही मिळेल. आणि ही लोकशाही जागर करण्याचं काम, आत्मसन्मान जागर करण्याचं काम, भाषेला समृद्ध करण्याचं काम तुकोबांनी प्रत्येक अभंगातून केलेलं. जे जातो ते तुम्हाला सांगा की चालविशी हाती धरून या म्हणतात, किंवा चुकली माय बाळ
लोकशाही सांगते. ते म्हणजे वृक्ष वेली आबा सोयरे म्हणजे पक्षी सुस्वरे आळली सोयरे म्हणजे कोण सोय करतो सोयरा म्हणजे भाषण सुद्धा सोयरा म्हणजे आणखी कोणती लोकशाही द्यावी असं त्यांनी तुम्हाला. म्हणून आपण जुने जाऊ द्या मरणा लागून जाऊ दे ते पाठीमागे काय म्हणजे त्यांचे इंटरेस्ट असतील काय ते, पण आपल्याला लव मूव्स द वर्ल्ड, प्रेमानेच जग बदलेल, विद्वेषाने नाही, विषमतेने नाही, द्वेषाने नाही. तो मुस्लिम आहे त्याला मुस्लिम म्हणूनच राहू द्या, तो हिंदू आहे त्याला हिंदू म्हणून राहू द्या. कुणाची माय कोणाच्या गळ्यात करपाय बांधू नका. जो ज्याच्या पोटी जन्माला आला त्याच्या पोटातून जर जन्माला आला त्याला त्याच्या आईचा गौरव करू द्या. भले तो मग कैकडे असेल, घिसडी असेल, बंजारी असेल, माळी असेल, रामोशी असेल, वडर असेल, ब्राह्मण असेल, त्याला त्याच्या आईचं गुणगान करू द्या ना. म्हणजे ती भाषा, तो आत्मसन्मान आणि ती लोकशाही आपण शिक्षित झाल्यावर आपल्याला येईल अशी अपेक्षा हे सभागृह व्यक्त करतं. आपण मला शांत चित्ताने ऐकून घेतलं. वलसे सर मला म्हणाले, मी म्हणलं किती वेळ बोलायचं, ती काही चिठ्ठी आली नाही वलसे सर काय करायचं. तर तुम्ही शांतपणे आपण मला ऐकून घेतलं आणि एक खूप चांगली संधी मला नारनवरे सरांना ऐकण्याची मिळाली, इंगळे सरांना ऐकण्याची मिळाली आणि जायभाई सरांनी एक नवीन पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला दिला, तो खूप महत्त्वाचा आहे. मी आता निशिकांत सरांना बोललो की सर तुम्ही जे बोललात ना ते थोडं बीज रूपातच बोललात, मला आणखी पुढे त्याच्यामध्ये हे पाहिजे. उबाळे मॅडम कवयित्री ज्या आपल्यामध्ये उपस्थित सभागृहामध्ये, मी ज्यावेळेस पहिल्यांदा बौद्धचिन्हांचा वाद हे पुस्तक वाचलं आणि मला असं वाटलं की एक छान त्याचं एक्सटेन्शन मॅडम तुमच्या त्या पेपरमध्ये होतं खूप चांगल्या पद्धतीनं. कारण ही बौद्धचिन्ह जी आहेत ना ती ही बौद्धचिन्ह ते अभिमान, ती संस्कृती, ते त्यांचे छोटे छोटे जे चिमुककाटे आहेत ते घेऊन फिरतात आणि ते चिमुककाटे ते अहंकाराचे. तर हे अहंकाराचे बोथट करण्याचे काटे आपलं ज्ञानाने करावं लागतील, भक्तीने करावं लागतील. आणि हे जे अहंकार घेऊन जे फिरतायत तर ह्या अहंकाराला आपण सगळेजण आत्मसन्मानामध्ये बदलूया. आणि ही मराठी भाषा, जसं नारायण सर म्हणले की भाषेचं, सर मी फक्त मराठी भाषेबद्दल बोलत नाही आहे, पण मराठी भाषा ही उदाहरण म्हणून या ठिकाणी मी प्रस्तुत करतो की जेणेकरून तुम्हाला कलकत्त्यामधलं बाऊल संगीत ऐकून तुम्हाला त्या देवापर्यंत जाता येईल, तुम्हाला काश्मीरमधलं संगीत ऐकून तुम्हाला त्या परमेश्वरापर्यंत जाता येईल, तुम्हाला जगन्नाथपुरीमधल्या लोकांचं त्या पद्धतीचं संगीत हे करून तुम्हाला कृष्णाशी एकरूप होता येईल. असे प्रत्येक प्रदेशामध्ये ज्यांनी त्यांनी आपापल्या देवाला शोधलेलं आहे आणि ते शोधण्याचे मार्ग त्यांची प्रादेशिक भाषा आहे, त्यांचे प्रादेशिक दैवत आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस ही वारकरी मंडळी पुढे जातात तर ते म्हणतात की आपल्या भारतामध्ये आता येताना वलसे सरांना मी बोललो तर वलसे सर असं म्हणाले की म्हणजे मी विचारलं, मी डाऊट क्लिअर केलं त्यांच्याकडे की आपण जे म्हणलं वलसे सर भारत माझा देश आहे, हे बरोबर आहे म्हणजे भारत माझा देश आहे तेच तर खरं आहे ना. त्याच्यामध्ये भाषा आहे. आता भारत माझा देश बंगालीमध्ये पण म्हणता येतं, इंग्लिशमध्ये पण, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर ब्रदर्स अँड सिस्टर्स. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ते पण म्हणता येतं. तुम्ही बंगालमध्ये म्हणा, तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणा, प्रत्येक भाषेमध्ये ती प्लेज येते. प्लेज आत्मसन्मान, मी त्या भारत देशाचा नागरिक आहे आणि त्या देशावर माझे प्रेम आहे, त्या देशाचा मी खऱ्या अर्थानं एक नागरिक म्हणून मला त्याचा आत्मसन्मान आहे. तसं आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यावेळेस आमच्याची जी लेकरं आहेत ना, ही लेकरं ज्यावेळेस स्पर्श होऊन वापस येतात ते म्हणतात की विठोबा माझे दैवत आहे, विठोबा माझे दैवत आहे, सर्व विठ्ठल भक्त माझे बांधव आहेत. माझ्या दैवतावर म्हणजे विठ्ठलावर माझे प्रेम आहे. माझ्या विठोबाशी संबंधित भक्तीने विविध जाती धर्मातील पंथातील संतांनी रचलेल्या अभंगांचा मला अभिमान आहे. त्या संतांनी निर्माण केलेल्या वारकरी परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या आणि भाषेतील अभंगांच्या, संतांच्या आणि रक्तात सामावलेल्या या सर्व अभंगांना मान देईन आणि संतांच्या निरोपातून दिलेल्या विनयपूर्वक, शांत, संयमी व प्रेमभाव मनी लिहून प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा विठ्ठल व त्याची सर्व लेकरे यांच्याशी मी विनयाने वागेन.
आणि या सर्वातच माझं सौख्य सामावलेलं आहे. तर ती भाषा, तो आत्मसन्मान आणि ती लोकशाही आपल्या वारकरी संप्रदायामध्ये येईल असं मला वाटतं. आपण जे माझे बोबडे बोल शांतचित्ताने ऐकून घेतले, सभागृहात उपस्थित आहेत नारनवरे सर आहेत. सर चुकलं असेल तर कान धरा आणि मला करेक्ट करा, कारण पुढे केव्हा तुमचं एक नाव घेऊन पुढे जाईल तर खऱ्या अर्थाने मला असं वाटेल की मला काहीतरी एक छान आणखी ॲड ऑन करून ही नदी आणखी प्रवाही होईल असं मला वाटतं.